प्रेज द लॉर्ड. कल्पनाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे इंडिपेंडन्स डे. सो हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल ऑफ यू. आज आपण स्पेशल बनवणार आहोत कोकोनट लड्डू, म्हणजे खोबऱ्याचा लाडू. त्याच्यासाठी मी ऑलमोस्ट 200 ग्रॅम्स ड्राय कोकोनट घेतला आहे. त्याच्यानंतर मी वेलची पावडर घेतली आहे 1 टेबलस्पून, ऑरेंज कलर, ग्रीन कलर, साखर मी 7 ते 8 मोठे स्पून्स घेतले आहे आणि शुगर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली ॲडजस्ट करू शकता. आणि मी मिल्क पावडर घेतली आहे. मिल्क पावडर ऑलमोस्ट 2 to 3 टेबलस्पून्स घेतली आहे. सर्वात अगोदर आपल्याला एक मोठा पॅन घ्यायचा आहे, नॉनस्टिक पॅन, आणि तो व्यवस्थित हीट करून घ्यायचा आहे. पॅन व्यवस्थित हीट झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला प्युअर घी टाकायचं आहे. हे ऑलमोस्ट मी 2.5 स्पून घेतले आहे प्युअर घी. ह्याला व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचं आहे. ऑइल हीट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोकोनट टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं लो फ्लेमवर करायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित रोस्ट झाल्यावर आपल्याला इमिजिएटली आता त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे. कोकोनट व्यवस्थित रोस्ट झाल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट 1 कप दूध टाकायचं आहे. दूध कमी पडत असेल तर तुम्ही अजून दूध टाकू शकता. मी अजून थोडंसं दूध टाकलंय कारण की माझ्या जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये दूध कमी पडलं, म्हणून मी 1/2 कप अजून दूध त्याच्यात मिक्स केलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. पहिले साखर टाकल्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला पहिले वेलची पावडर टाकायची आहे आणि लास्ट त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे. आणि आता हे सगळं जे मिक्सचर आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला लो फ्लेमवर करायचं आहे, म्हणजे ते जळणार नाही. हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दूध टाकल्यावर आणि बाकीचे सगळे इंग्रेडियंट्स टाकल्यावर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडंसं हे जे मिक्सचर आहे हे ड्राय करायचं आहे. हे बघा असं ओलं आहे थोडंसं. आता हे आपल्याला मिक्सचर जे आहे हे ड्राय करून घ्यायचं आहे. आता ही जी प्रोसेस आहे ही तुम्ही हाय फ्लेमवर पण करू शकतात, कारण की आता आपलं जे कोकोनट आहे तो जळणार नाही, कारण की आपण त्याच्यामध्ये दूध टाकलं आहे. हीच प्रोसेस करत असताना तुम्ही शुगर लेवल पण चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला जर का जास्त गोड करायचं असेल तर ह्याच्यामध्येच तुम्ही अजून साखर टाकू शकतात. हे बघा असं 5 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवर तुम्ही हे रोस्ट करून घेऊ शकतात. आणि हे जे सगळं मटेरियल हे व्यवस्थित ड्राय होत. आता हे जे आपले मटेरियल आहे हे लाडू बनवण्यासाठी रेडी आहे. आता अकॉर्डिंगली तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचा फेवरेट कलर टाकू शकतात. सो सिन्स आता आज इंडिपेंडन्स डे आहे, मी ह्याच्यामध्ये ऑरेंज आणि ग्रीन कलर टाकणार आहे आणि ह्याचे आपण हाताने लाडू वळवू शकतो. हे बघा मी आता सर्वात प्रथम ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर मिक्स केला आहे आणि लेटर ऑन मी ह्याच्यामध्ये बॅटर बाजूला काढून ठेवलं आहे. लेटर ऑन मी ह्याच्यामध्ये ग्रीन कलर टाकणार आहे. हे फक्त असं व्यवस्थित हात मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच पॅनमध्ये मी बाकीचं जे मटेरियल आहे ते टाकलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता ग्रीन कलर टाकणार आहे. आणि हा ग्रीन कलर पण असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे.
आता कलर व्यवस्थित मिक्स करून झाला आहे। आता हाताने आपण ह्याचे छोटे छोटे बॉल्स बनवू शकतो। हे बघा, आपला इंडिपेंडन्स डे स्पेशल कोकोनट लड्डू रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक यू सो मच अँड हॅपी इंडिपेंडन्स डे वन्स अगेन।